गुड मॉर्निंग. इथे आहे होळीचा दिवस आणि हा आहे सकाळचा टाईम. मस्त असे पराठे बनवलेले आणि मस्त असं मेथीची भाजी केलेली आणि चहा पण बनवलेला. तर तुम्हाला सर्वात आधी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर इथे आपली ही टिफिनची तयारी चालू आहे, कारण यांना ऑफिसला जायचं होतं. धुलिवंदनची सुट्टी असते, होळीच्या दिवशी सुट्टी नसते. तर मी पण कामाला गेले, ते पण ऑफिसला गेले. घरातलं सगळं आवरलं, कामावरून आले, थोडंसं आराम केला जेवण खावण करून. उठल्यानंतर पुरणपोळीची तयारी. तर इथे बघू शकता, सर्वात आधी कुकर ठेवून घेतलेला आहे. या वाटीने डाळ मी मापून घेणार आहे. तर इथं अशी अर्धा किलोची मी डाळ घेणार आहे माझ्या अंदाजाने. तर इथे मी 2.5-3 वाट्या, पावणे 3 वाट्या डाळ घेतलेली ही. तर मस्त अशी चण्याची डाळ आहे, घरचीच आहे. त्याच्यामुळे आम्ही काय डाळ धुवत नाही. इथे कुकरमध्ये मस्त पाणी गरम करायला ठेवलेलं आहे 2-3 तांबे टाकून. आणि त्याच्यामध्ये असं या डाळीला मी तेल लावून घेतलं. कुकरमध्ये पण थोडंसं तेल लावून घेतलं, म्हणजे कशी ओतू जात नाही. आणि तुम्ही दुकानातली डाळ असेल तर नक्कीच धुवून घेऊ शकता, कारण इथं कसं उघड्यावर पडलेलं असतं, पाली वगैरे असतात. तर ही आमची घरची डाळ आहे, त्याच्यामुळे मी काय धुतली नाही. तेल लावून घेतलं, मस्त पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून दिली ती डाळ. आणि डाळ टाकल्यानंतर उकळी येईपर्यंत आमटीचं वाटण काढायला घेतलं आहे. त्या आमटीच्या वाटणासाठी मी काय काय घेतलं आहे, इथे कोथिंबीर घेतली छान अशी, उते चण्याची डाळ घेतली थोडीशी, बारीक बारीक कांदे छोटे छोटे 4-5 घेतले. तोपर्यंत इथं डाळ उकळलेली, त्याला मग झाकण लावून घेतलं. खोबरं कट करून घेतलं, लसूण सोलून घेतला, कांदा कट करून, थोडेसे धने. हे आमच्याकडं आमटीचं वाटण असतं. आणि हे ओलं फोडणीसाठी थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आणि ते तेजपत्ता, लसूण तो फोडणीला घालायचा ठेचून. तर इथे माझं आता पुरण आपलं झालेलं आहे शिजून. ते तोपर्यंत कुकर साईडला ठेवून घेतला. तोपर्यंत बोललं इथे वाटण भाजून घेऊया. मस्त असं खोबरं वगैरे सगळं पहिलं भाजून घ्यायचं, सगळं लाल रंग असा पिंक कलर होईपर्यंत. जास्त जाळायचं नाही. कोण कोण चुलीवरती पण भाजतं, आता इथे आपल्याकडे अवेलेबल नाही सगळं काही. गॅसवरती शक्यतो माझ्या मिस्टरांना आवडत नाही भाजलेलं, त्याच्यामुळे मी गॅसवरती खोबरं वगैरे भाजत नाही. तर इथे पॅनमध्ये सगळं कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे मी. आणि छान असं बघा मस्त भाजून त्याला, कांदा पण असा पिंक होईपर्यंत भाजायचा. कोणाला खसखस आवडत असेल, गरम मसाले आवडत असतील तर तुम्ही तेही टाकू शकता. पण माझ्याकडे ऑलरेडी गरम मसाले आहे ते घरामध्ये. इथे आपली डाळ बघा मस्त शिजून. आणि आज मला एवढी खुशी झाली होती की कुकरमध्ये डाळ शिजवली, पण उतू नाही गेली, जरा पण उतू नाही गेली. असं वरती थोडं पण आलं नाही, माहीत नाही कसं काय. नाही तर तुरीच्या डाळीचं वरण पण केलं तरी पण वरतीच येतं, पण आज नाही. तर तोपर्यंत इथे मग आमटीचं वाटण भाजून साईडला ठेवलं. तेच भांडं परत घासून घेतलं मस्त. साईडला गूळ पण किसून घेतला. इथे डाळ शिजायला हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे पुरणाला चटका लावून घ्यायचं आहे असं. तर त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घेतलेला आहे. आणि आपलं डाळ शिजलेली छान अशी मस्त आता मॅच होईल याच्यामध्ये. छान असं शिजून यायला चिमटीभर मीठ टाकायचं. कुठलाही गोडाचा प्रकार असू द्या, मी त्याच्यामध्ये 1 चिमटीभर मीठ टाकते. इथे थोडे पुढे विलायची ॲड करायची, त्याच्यामध्ये साखर घालून विलायची वाटून घेतली आणि गूळ टाकला आहे. तर इथे अर्धा किलो पुरण आहे, तर अर्धा किलो चण्याची डाळ आहे, तुम्ही पाव किलोला थोडा जास्त गूळ टाकला आहे. मस्त असं पुरण गरम असतानाच पटकन वाटून घेतलं. डबा पॅक करून डबा फ्रीजमध्ये ठेवून दिला. पुरण घट्ट आणि पीठ पातळ असेल तर पोळ्या खूप छान येतात. इथे तोपर्यंत मी आमटीची तयारी करते. इथे मसाले काढून घेतले, कांदा लसूण काढला आहे, लाल मिरची पावडर काढली आहे, धना पावडर आहे, थोडीशी हळद आहे. आणि ते कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं, लसूण ठेचून घेतलं, कढीपत्ता, तेजपत्ता आणि कोथिंबीर. इथे फ्राय पॅनमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, तेजपत्ता आणि लसूण ठेचलेलं टाकायचं. आणि आमटी एवढी भारी होते, तुम्ही या पद्धतीने नक्की आमटी केली ना तर बघा तुम्हाला नक्की आवडेल कटाची आमटी. तर खूप छान होते. इथे खोबरं, लसूण आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर ही अशी जाडसर वाटून घेतलेली आहे, ती पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची तेलात. नंतर आपले हे मसाले ॲड करायचे. त्याच्यामध्ये काळा मसाला आहे, लाल मिरची पावडर आहे, धना पावडर आणि थोडीशी जिरा पावडर, कांदा लसूण मसाला आणि हे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटलेलं वाटण छान असं टाकून ग्रेव्ही मस्त अशी परतवून घ्यायची पूर्ण. आणि याला मी डाळीचं पाणी टाकून टाकून पूर्ण तेल सुटेपर्यंत एक 10 ते 15 मिनटं हा मसाला मी चांगला तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतलेला आहे. तुम्ही पण याच कृतीने जर केली आमटी तर खूप छान होईल नक्की. मीठ ॲड केलं आहे. आणि इथे पुढे तुम्ही मसाला बघू शकता, मी पाणी टाकून परतल्यानंतर त्याचं तेल त्याला असं सेपरेट झालं पाहिजे मसाल्यातनं, तर ही आमटीला खूप छान चव लागते. मग तुम्ही याच्यामध्ये पुरणाच्या डाळीचं जे पाणी काढलेलं आहे शिजलेलं, कटाची आमटी बोलतात त्याला, ते येळवणे, तर ते काढून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी. आता तुम्हाला किती ग्रेव्ही करायची, आता मला इकडं तिकडं थोडीशी द्यायला लागते. आणि माझा विचार होता की बाजूच्या ताईंच्या मुली पण आहेत,
तर त्यांना मी जेवायला बोलवेन. पण नंतर मला लक्षात आलं की पोरी बोलले की आमचं मामाकडे जेवण आहे. तर मी एवढी आमटी बनवली आणि आमटी खरंच कटाची आमटी शिळी झाल्यानंतर खूप छान लागते दुसऱ्या दिवशी पण. म्हणून मी हमखास थोडीशी जास्तच करते मुद्दामच. आणि माझ्याकडं काका काकू पण येणार होते, त्याच्यासाठी मग मी जास्तच आमटी बनवलेली. मस्त अशी कड आली आमटीला, कट पण आलाय, छान तरी आली. तर आमटी साईडला झाली, तिथे भात पण लावून घेतलाय आणि इथे तोपर्यंत भात होईपर्यंत पूजा करून घेतली आपली देवांची. मस्त आईंची पण पूजा केली. माझ्या सासूबाईंचा फोटो आहे हा. मस्त आईंच्या फोटोला हार घालून पूजा करून घेतली. देवाऱ्यातल्या देवाची पूजा केली. नंतर दरवाजाला पण बाहेर हार घालून घेतला. मस्त अशी पूजा झाल्यानंतर इथे गुळवणी ठेवलं, दूध गरम करायला ठेवून घेतलं, कारण आमच्याकडे पुरणपोळी गुळवणीमध्ये खातात आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. आता मी मस्त तयारी पण म्हणजे अजून माझी स्वतःची तयारी नाही केली, पण काका काकू येतील म्हणून बोला आधी साडी घालून घेते, कारण उशीर होईल परत. मग मस्त साडी घालून घेतली आणि पीठ पण भिजवून ठेवलेलं, पण नेमका मोबाईल चार्जिंगला लावलेला, थोडासा गरम पण झाला होता मोबाईल, त्याच्यामुळे थोडासा मग पटकन चार्जिंगला लावून घेतला. तर इथे तुम्ही बघू शकता. आता मी पुरणाच्या पोळ्या करून घेते. छान असं पुरण घट्ट मस्त झाले आणि बघा आता पोळ्या किती छान येतात आहे. आणि मला माझ्या आईकडनं, मी तशी मनाने पण शिकलेली आहे. मी आई नसली की घरी माझा हा कारभार असायचा. आईने कधी पुरण बनवून ठेवलं, कधी उरलं की ते पीठ पुरण उरलं की मी घरी, आई नसली की मी स्वतःची करायची, ट्राय करत बसायची. मग काही तुटायच्या काही फुटायच्या, पण जेवढ्या चांगल्या येतील तेवढ्या मी टोपल्या ठेवायची. तुटल्या फुटल्याला बाहेर कुत्रा बित्रा असेल त्याला देऊन द्यायची मी, कारण स्वयंपाक शिकायची आवड होती मला, त्याच्यामुळे मी ही कला माझी मी जोपासली. आई नसली तरी पण माझे घरी प्रयत्न चालूच असायचे स्वयंपाकाचे, कारण खूप लहान असल्यापासून मी स्वयंपाक करते. मला अगदी 5वीला होती तेव्हा तर मी मुंबईला आले, त्याच्या आधीपासून मला स्वयंपाक येतो. इथे बघा तवा ठेवला आहे गरम करायला. पहिले नैवेद्य करून घेतले. आमच्याकडे पहिले निवद केले जातात, नंतरून आपल्याला ज्या खायच्या पोळ्या त्या करायच्या. इथे घरातल्या देवांसाठी नैवेद्य करून घेतला. पोळीला पण एक होईल, पोळी पण घेऊन जाणार आहे होळीसाठी, पण नैवेद्य पण केला आणि पोळी पण केली. इथे बघा मस्त असा टम फुगलेला आहे. आणि पुरणपोळीचं कॉम्बिनेशन काय असावं की पीठ पातळ असलं पाहिजे. कोणाकोणाला पुरण पातळ लागतं, मला पुरण घट्ट आणि पीठ पातळ लागतं. इथे असं छान पोळपटाला कपडा बांधला आहे बघा. पहिलीच पोळी टाकली तव्यावरती. पहिलीच पोळी किती छान अशी टम फुगते, तुम्ही नक्की बघू शकता. खूप छान अशा पोळ्या फुगलेल्या. आणि असं वाटत होतं आज किती पोळ्या करू आणि किती नको, कारण असं छान बनलं ना की करायला पण आनंद होतो. आणि जेवण करताना ना आपला आनंद दुप्पट झाला पाहिजे चेहऱ्यावरचा, असा स्वयंपाक बनला पाहिजे. मग तो स्वयंपाक खायलाही मजा येते आणि बनवणाऱ्याला पण मजा येते. माझे काका हे लोक पहिल्यांदा आज माझ्याकडे पुरणपोळीसाठी, म्हणजे अशी मी करतेच आल्यावर, पण नेहमी आमचा नॉनव्हेजचा भेद असो काका वगैरे आले की, काका काकू आल्यानंतर. पण आज बोलला आता पोळ्याच केल्या, ते त्यांची पण सूनबाई गावी गेलेली, मुलगा पण गावी गेलेला. मी बोला तुम्ही दोघंच आहे तर तुम्ही येऊन जा माझ्याकडे ना, एवढं आता दोघांसाठी कशाला तुम्ही स्वयंपाक करता, मी केलेलंच आहे. तर काकू बोलली ठीक आहे, काकी बोलले येते मी. तर इथे बघू शकता. आता उंड्यापासून मी तुम्हाला तयारी दाखवते करून. मस्त पिठाची पारी करून घेतली, त्याच्यामध्ये जेवढा मावेल तेवढं पुरण मी टाकून घेतलं आहे आणि छान असंच सगळीकडून सारखा असा पुरणाचं हे उंडा बनवून घ्यायचा. छान असं त्याला मी चाडं बनवल्यासारखं असं केलं आणि मस्त पोळी अशी सरसर सरसर एकाच हाताने, जास्त आलटीपलटी करायची पण गरज पडत नाही. आणि माझा आता हात बसलेला आहे त्यामुळे मला काही हे करायला लागत नाही. मी प्लॅटफॉर्मवरती पेपर टाकला तरी पण आरामात पोळ्या लाटू शकते त्याच्यासाठी. आणि इथे बघा आता पोळपटावरती मी अशी सगळीकडे, कारण पोळीच्या फक्त कडा लाटायच्या असतात आहे, पोळीमध्ये आपोआप लाटली जाते. तर छान आता इथं अशा कडा लाटून मी पोळी बघा अशी मस्त बनवून घेते ही पण. तर मुलींनी ही ट्रिक वापरू शकता. तुम्हाला नवीन मुली असेल तर असं पोळ्या करायला नाही जमलं तर नक्की कपडा बांधायचा, म्हणजे कसं पोळपाटाला चिकटत नाही. आणि पहिल्या तर मुलींनी छोट्या छोट्याच करायच्या. आता माझ्या इकडच्या कशा माझ्या बहिणी हुशार आहे, त्याच्यामुळे त्यांना असं जमून जातं. एकदा काय सांगितलं तरी माझ्या बहिणी खूप हुशार आहेत अशा. सगळ्यांना येतं पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक. माझ्या मुलीला पण येतो. माझी मुलगी पण सगळं मला विचारून बनवते, तर तिचं पण जेवण छानच बनतं. मस्त असं स्वयंपाक करते ती पण. इथं आता छान अशी पोळी लाटून घेतली, तव्यावरती टाकली. आता या पोळीला फुगायला लागली बघा, किती फुगली आहे. आणि असं पोळ्याचा स्वयंपाक झाल्यावरती कोणाला करू नाही वाटणार, हमखासच करावं वाटेल. एवढं छान बनल्या होत्या ना, मला आज स्वतःलाच असं, म्हणजे माझ्या नेहमीच बनतात ते तशा, पण आज स्वतःलाच असं प्राऊड फील होत होतं की इतक्या टम्म अशा फुगलेल्या पोळ्या बनल्या. ते एवढं पुरण मी दाबून दाबून त्याच्यामध्ये भरलं, कारण की ती जेवढं आपण पुरणामध्ये पोळीमध्ये पुरण जास्त भरेल ना तेवढी पोळी खाताना छान लागते. तर असेच आता मी वेगळ्या तुम्हाला दाखवल्या ते पोळ्या करून. तुमची पोळ्या करण्याची पद्धत कशी आहे, प्रत्येकाच्या घरी वेगळी वेगळी असते. कोण तेलावरचे करतं. बघा आता ही पुरणपोळी बापरे एवढी फुगल्यानंतर आता मला अशी आवड झाली होती की
किती पोळ्या लाटत बसून किती नाही आज. तर छान अशा सगळ्या पोळ्या मी पटापट लाटल्या. इथे अजून पण पोळी लाटून घेतली. इथे मी थोडीशी परत माझी तयारी करून घेतली. आता शेवटी राहिल्या होत्या 2-3 पोळ्या. तर बोलला तुम्हाला पण आता इथे लाटून दाखवते माझ्या पोळ्या मी कशा बनवते. तर छान अशी सरसर मस्त पोळी लाटून घेतलेली आहे. आणि पुरणाच्या पोळीच्या स्वयंपाकाला टाईम लागत नाही. स्टेप बाय स्टेप केल्यानंतर तोही स्वयंपाक छान होतो. आता आमच्याकडे असंच आहे, मी आईपासून सगळं शिकून आलेली आहे. डाळ शिजायला घातली की पीठ मळायला घेतलं, पीठ मळून झालं की साईडला झाकून ठेवायचं, वाटण काढायला घ्यायचं, वाटण काढलं की लगेच भात शिजायला टाकायचा. तर मग ते आईकडे सगळं शिकल्यामुळे मला कसं टाईम लागत नाही कुठला स्वयंपाकाला. पुरणपोळी असू द्या, तुमच्या मासवड्या असू द्या, मी माझ्या व्हिडिओमध्ये किती वेळा तुम्हाला असं दाखवलेलं पण आहे की अशाने असं मी स्वयंपाकामध्ये म्हणजे ज्याचं त्याचं डोकं असं. प्रत्येकजण कसं एक एक पदार्थ करून घेणार, मग दुसरा करणार, मग त्यांना असं वाटतं की टाईम लागतो. इथे बघू शकता पीठ कमी आहे, पेढ्या एवढं पीठ आहे आणि पुरण केवढं घेतलेलं आहे. तर अशा माझ्या ह्या पद्धतीने अशा मी पोळ्या बनवल्या. तर त्याच्यासाठी मग छान बनतात आहे. आणि आता प्रत्येकाच्या कोणती तेलाचे असतात, कोणाकडे ते मांडे असतात, कोणाकडे हे. मला पण शिकायचं आहे सगळं असं काय ट्राय करायला वेगळं वेगळं. आता आपला स्वयंपाक याच्यात तर माझा हात कोण नाही धरू शकत. तर मला पण अजून वेगळ्या पद्धतीने थोडंसं शिकायचं आहे करायला. तसे माझे प्रयत्न चालूच आहे. मी घरी असल्यानंतर काही ना काही रेसिपी ट्राय करतच असते वेगळ्या पद्धतीने करायच्या. तर छान आता अशा इथं पोळ्या करून घेते मस्त. पोळ्या झाल्या की मग पुढे थोडेसे मला भजे पण बनवायचे ते. मग होळीची पण तयारी करायची, होळीच्या पाया पडायला जायचं आहे. तर इथे आज आज असं झालंच नाही की माझी एक पण पोळी फुगलेली नाही. प्रत्येक पोळी माझी अशी फुगली होती, प्रत्येक पोळी. तर करण्यामध्ये एवढा एन्जॉय वाटला ना मला आजचं खरंच पुरणपोळीचं स्वयंपाक. मला स्वतःलाच असं प्राऊड फील झालं होतं आज की मी एवढ्या भारी पोळ्या बनवल्या. ते नेहमीपेक्षा म्हणजे माझ्या भारी झाल्या होत्या, त्याच्यामुळे मला आज असं वाटलं. आणि आमचे गावचे गहू असतात, आम्ही मैदा वगैरे मिक्स करत नाही. टाकायचंच असेल तर 1-2 चमचे फक्त मैदा ॲड करायचा, नाही तर मग आम्ही फक्त गव्हाच्या पिठात. माझी आई तर गावी किती पण पोळ्या करते, पण फक्त गव्हाच्या पिठामध्येच करते. कारण आमचे घरचे गहू असतात, घरून आम्ही चक्कीतून दळून आणलेलं रेडीमेड पीठ वगैरे नसतं आमचं. त्याच्यामुळे स्वयंपाक असा पाहिजे तसा होतो आमचा. आणि रोजच्या याच्यासाठी पण मी कधीच रेडीमेड पीठ वापरत नाही, घरचेच गहू असतात. तर माझे बाबा मी गावी गेल्यानंतर मला प्रत्येक वेळी म्हणजे 2 वेळा तरी मला गहू देतात ते गावी, दिवाळीला गेल्यावरती आणि मी यात्रेला जाते तेव्हा. तर इथे आपला स्वयंपाक बनून झाला, मस्त ताट करून घेतलं होळीसाठी. आणि इथे साहेब आमचे पुढे गेले होते, त्यांनी होळीची व्हिडिओ काढलेले इकडं तिकडं कोणाकडे कशा आहेत कशा. आता इथे आमच्या इकडं कोळी समाज जास्त आहे दांड्याला, त्याच्यामुळे प्रत्येकाचे आगळे वेगळे असे होळीचं हे असतं. आमच्या इकडे उशिरा होळी पेटते, 10 वाजून गेलेले, 10:30 पावणे 11 झालेले. मस्त अशी होळीची पूजा करून आली. कारण गावी कसं लवकर असं गावी 7-7:30लाच होळी पेटवली जाते. 7च्या नंतर दिवस मावळला, अंधार झाला आणि प्रत्येकाची होळी आपल्या आपल्या दरवाजापुढं असते. मी लहानपणी सगळं बघितलेलं आहे. गोवऱ्या शेणाच्या घ्यायच्या, आमची शेतात पण असायची माझ्या वडिलांची छोटीशी होळी शेतावरती करून यायची, नंतर दरवाजा पुढे करायची. नंतर माझे बाबा गोवऱ्या आणि निवद घेऊन गावातल्या होळीला पण जायचे, जिथे सार्वजनिक होळी असते तिथे पण जायचे माझे वडील. तिथे मस्त आता इथे मी पाणी घालून घेतलं होळीला, हार घालून घेतला, हळदी कुंकू वाहून. मग यांना पण हे पण आलेले माझ्यासोबत, त्यांना बोललं तुम्ही नारळ अर्पण करा होळीला. तर छान मग असं होळीमध्ये आपलं मागलं जे पण आपली दारिंद्रिय दळीन हे असतं ते इडापिडा सगळे होळीमध्ये आपली त्याचा नाश होऊन जाऊ दे आणि चांगलं आयुष्य आम्हाला मिळू दे, निरोगी आयुष्य सगळ्यांना मिळू दे. बाकीच्या सगळ्या दुःखाच्या गोष्टी होळीमध्ये त्याचा नाश होऊन जाऊ द्या. आणि अशा पद्धतीने बघा माझी होळीची इथं पूजा झालेली आहे. साहेबांना बोला तुम्ही इथे नारळ मी हळदी कुंकू लावून दिला, बोला तुम्ही होळीमध्ये हा नारळ हे करा. आणि छान अशी मस्त दोघांनी पण, गर्दी नव्हती, लवकर गेलं की खूप गर्दी असते, त्याच्यासाठी आज थोडं उशिरा गेलं तर छान मला पूजा करता आली होळीची. मला त्याच्याने खूप छान वाटलं आज. कारण लवकर गेलं की सर्वांचीच घाई असते होळीला पूजा करण्यासाठी. तर छान अशी होळीची पूजा वगैरे करून आलो. मस्त इथं मुलींचा वगैरे डान्स वगैरे चालू होता साईडला. तर पटकन अशी होळीची पूजा केली, कारण काका काकू घरी आहे त्याच्यासाठी आले पटकन. गरमागरम भजी काढली, भजी काढल्यानंतर जेवायला. तर इथे मुलं बघा, आता या मुलांची धावपळ. ही माझी शेजारची पोरं आहेत, वरती राहत होते ते माझे गणू आणि श्री, जय, माझ्या बाबूचे फ्रेंड आहेत सगळे. माझा बाबू गावी, आता गावी इथं असला की हे लोक सगळे याच्यासोबत खेळायला. मी नेमकं जेवण वाढायला घेतलं आणि मुलं आली. पण आता होळी बोलल्यानंतर मुलांचा अपमान नको करायला, सगळ्यांना कलर लावून दिला मुलांनी पण मस्त असा. आणि एन्जॉय, मुलांशिवाय मजा नाही कुठलाही सण, मुलांशिवाय अपूर्णच. या मुलांशिवाय होळीची मजा काही वेगळीच आहे. तर मस्त सगळ्यांनी कलर लावून घेतला. इथे माझे काका आहेत, काकी आहे
आणि काकींना बोललं तुम्ही ताटं करा, मी भजे काढत होती. तर काकींनी छान ताटं केली. तर हे मला बोलतात तुझा पण सेल्फी घेत, मला पण कलर लावलेला. पण मी बोला आधी तुम्ही जेवण वाढून घेते तुम्हाला, मग नंतर. तर काकींना विचारलं मी पोळ्या कशा झाल्या. तर काका बोलले छान झाल्या. तर काकांना खूप आवडल्या. आणि माझ्या मिस्टरांचं तर काय बातच वेगळी आहे. रोजच टेस्टी जेवण असं त्यांना. मस्त असं दूध गुळवणी आणि पोळी आमच्याकडे खाल्लं जातं. कोण कोण आमटी आणि पोळी सर्विंग करतात, तर त्याच्यात आमटीमध्ये पोळी बुडून खातात. इथे बघा मस्त पापड तळले. पापड म्हणजे आमच्या गावचे मिरगुट्या बोलतात याला. तर पापड आहे, भजी. इथे परत जाऊन काकासोबत गेले जेवण झाल्यानंतर. तेव्हा परत होळीचा व्हिडिओ काढून आले. काका काकूला बाहेर सोडायला गेले तेव्हा. आणि घरी आल्यानंतर माझं स्वतःचं तोंड मी आरशात बघितलंच नव्हतं. नंतर आरशात बघते मुलांनी असं काय करून टाकलं होतं. तर चला, कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की सांगा कमेंट करून.